सत्य असेल तेच दिसेल. आजच्या डिजिटल युगात मोबाईलचं वेड लहान मुलांच्या जीवावर कशा प्रकारे बेतू शकतं याचा एक भयानक प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आला आहे. मोबाईल वापरण्यास दिला नाही या क्षुल्लक कारणावरून एका 13 वर्षाच्या मुलानं राहत्या घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पैनूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यशराज धर्मराज डोके वय वर्ष 13 असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. यशराज हा पैनूर येथील रहिवासी होता. तो घरी मोबाईल वापरण्यासाठी हट्ट करत होता. मात्र घरातील मोठ्या माणसांनी त्याला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला. या गोष्टीचा राग मनात धरून यशराजनं घरातील कोणाचंही लक्ष नसताना साडीच्या साह्यानं गळफास लावून घेतला. यशराजनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं लक्षात येताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. एका हसत्या खेळत्या मुलाचा मोबाईल सारख्या कारणावरून असा अंत झाल्यानं डोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही घटना पालकांसाठी एक गंभीर इशारा मानली जाते. मुले मोबाईलच्या आहारी जात असताना त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस प्रशासनाकडून घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.